हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर चला तर मग आज ना छान अशा आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता ना सकाळच्या 7 वाजलेल्या आहेत. तर शौरला आता मी स्कूलला पण पाठवलं नाही, कारण त्याची पण तब्येत थोडीशी बरी नाही आहे. तर त्यासाठी म्हणूनच थोडासा उशीर पण झालेला आहे. आणि इथे ना मी आवरून वगैरे घेतलं आणि नंतर ना इथे मी शिरा बनवायला घेतलेला आहे. तर आज ना मी तुमच्याशी ना आता श्रावण जवळ आलेला आहे. तर श्रावण जवळ आला की ना आपल्याला घराची स्वच्छता, साफसफाई आणि सर्व भांडी वगैरे घासावी लागतात. तर मी 2 दिवसाचा ब्लॉग शूट करून तुमच्याशी शेअर केलेला आहे. म्हटलं आता पहिल्यांदा ना सकाळच्या नाश्त्याला ना खूप दिवस झाले शिरा बनवला नव्हता. म्हटलं आता थोडंसं ना शिरा बनवून घ्यावा आधी आणि नंतर कामाला सुरुवात करावी. आता नाही ते मी छान असा ना शिरा बनवलेला आहे तुपातला. आणि मस्त तिथे ना थोडेसे काजू बदामचं ना मी मिक्सरला थोडीशी पावडर बनवली आणि ती टाकलेली आहे. आणि थोडंसं म्हणजे ओबडधोबडच ठेवलेलं आहे, कारण दाताखाली आल्यानंतर ना खूप छान लागतं असं शिऱ्यामध्ये. तर मस्त तिथे बघा तुम्ही पाहू शकताय शिरा बनवला. आणि आता ना गरमागरम शिरा एवढा खाऊन घेतो आणि बाकीचे ना पटकन कामाला सुरुवात करतं. का नाही तर आबाळ येतो, परत थोडंसं ऊन पडतं, परत आबाळ येतं, हे तर कंटिन्यू चालूच आहे. तर इथे बघा सर्व भांडी ना उतरून घेतलेली आहेत. हे फक्त पितळाची थोडीशी साईडला ठेवलेली आहेत, कारण सगळी स्टीलची भांडी घासायची झाली ना मग पितळाची घासायची. मग इथे बघा तुम्ही पाहू शकता सर्व असं ट्रेमध्ये वगैरे ना भरून ठेवलेले आहेत. आता हे बाहेर नेऊन ना सर्व भांडे घासायचे. आणि श्रावण जवळ आलाय की नाही आपल्याला घराची पूर्ण स्वच्छता करायचीच लागते. श्रावण महिन्यामध्ये दसरा, महालक्ष्मी असं आपण ना गौरी गणपती वस्ती सगळं स्वच्छता करत असतो. तर इथे बघा मी सगळी भांडी ना बाहेर आणून ठेवली. आणि आता उद्या अमावस्या म्हटले की नाही अमावस्यापर्यंत सगळी भांडी आणि घराची स्वच्छता आणि वाकळा वगैरे सर्व धुवावे लागतात, कपडे वगैरे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय मस्त इथे ना मी बसून म्हणजे बाहेर कसं ऊन होते गेटच्या बाहेर, मग इथे आतमध्येच नाही गेटच्या आतच आम्ही इथे ना भांडी घासायला बसलेला आहे मी आणि आत्या. तर इथे आपलं शौर्य शूट घेतोय बरं का. तर थोडासा कॅमेरा इकडा तिकडा होत आहे, थोडंसं समजून घ्या, कारण शूट करायला कोणीच नाही आहे. कारण थोडंसं आपला शौर्यला कसं थोडंसं घे बाळा थोडंसं शूट म्हटलं ना त्याला खूप असं की काढायचं असते, पण मला मुद्दाम म्हणतो की मम्मा मी काढणार नाही, असं तसं त्याचं चालू असतं. मग आज शौर्य घरीच होता म्हणून इथे बघा शौर्यने छान थोडासा शूट घेतला. आणि इथे मी आणि आत्याने ना एवढी भांडी घासली. आणि बाकीचे आणखीन आहेत किचनमधले, हे फक्त वेगळ्या रूममध्ये आम्ही ठेवतो ना त्या रूममधलेच, म्हणजे न लागायचे भांडे असतात ना एक्स्ट्राचे, तेच भांडी आणलेले आहेत आतले नवीन. तर ते सर्व इथं घासायला घेतले आहेत. हे फक्त सगळे आत्याचीच भांडे आहेत बरं का. माझ्या लग्नातले आणखीन काही भांडेच काढले नाहीत. फक्त जे कुठली वस्तू नाही ना तेवढीच वस्तू, म्हणजे जे भांडं नाही आता घरामध्ये तेच भांडं काढलेलं आहे माझ्या लग्नातलं. तर सगळे हे भांडे ना आत्याच्याच लग्नातले आहेत. म्हणजे आता नवीन आलं गेलं की म्हणजे आपण इथे गेलो दुकानाच्या भांड्यात वगैरे तेव्हा घेतलेलेच भांडे आहेत बरं का. आणखीन माझे सर्व बेडमध्येच ठेवलेले आहेत भांडे. मग असं आपल्याला श्रावणामध्ये त्यानं सगळंच भांडे जर काढलं ना की किती भांडे घासायला कंटाळेल बरं का. तर इथे बघा सर्व भांडे स्वच्छ धुवून वगैरे ना उन्हाला वाळत ठेवलं. आता एवढे ऊन खातील. आणि बाकीचे ना इथे बघा आजी पण आलेत मदतीला. तर आणखीन थोडंसं ना भांडे राहिले होते मग आतलेच, म्हणजे छोटे मोठे सगळेच भांडे घासलेत. आणि काल डबे घासले होते, पण काल काय मला शूट घ्यायचं झालं नाही आहे, कारण मी जॉबला असल्यामुळे ना आत्या मी येईपर्यंत ना भांडे घासून घेतले होते डबे वगैरे. म्हटलं आता चला मी आज घरी आहे तर आत्या आणि मी दोघींनी मिळून बघा छान अशी ना भांडी घासून घेतलो मस्त अशी. इथे ना आपला शौर्य पण मदत करत होता. काल मी त्याला नको म्हणत होते की एकतर अंग गरम झालेलं आहे नको, पण लहान मुलं ऐकणार नाहीत. आता भांडे हे म्हटले की नाही त्यांना छान वाटतं असं गोळा करायला मांडायला वगैरे. तरी पण शेवटी ना शौर्याने काय केलं की सगळी भांडी सुकल्यानंतर 1-2-3 तासांनी ना वाळल्यानंतर ना उन्हाला बघा इथे सगळी शौर्यानेच भांडी गोळा केलेली आहेत. मी थोडंसं झोपले, कारण जास्तीचं अशी सवय नाही ना, आम्ही कसं एकदमच अशी भांडी वगैरे घासायला काढत नाही. आज एक रूम काढतो, परत दुसऱ्या दिवशी दुसरी रूम, कारण एका दिवशी ना सगळा रूम क्लीन करायला घेत नाही, कारण एका दिवशी झालं ना खूपच लोड होतो. म्हणून आम्ही एक 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 रूम असं ना क्लीन करून घेत असतो. तर इथे बघा ठेवा तर राहू दे ठेव.
मोठी नाही ते राहू दे. तरी त्यानं एकट्याने शौर्यने सगळी भांडी भरून ठेवली आणि आता ते उचलून मी आता हातमध्ये नेते. तर मस्त बघा इथे सगळी भांडी छान अशी सुकली होती. तर इथं शूट घ्यायला म्हणजे आता कोणीच नाही, शौर्य पण नको म्हटला. मग आत्या इथे ना सगळं आणखीन एकदा कोरड्या कापडाने पुसून घेतले. भांडे सुकले होते तरी पण उगं ते बोरचे पाणी डाग वगैरे पडू नये यासाठी ना कापडाने पुसून घेतले. आणि आता ना सर्व ती भांडी आता मांडून घेणार आहेत. आणखीन आपल्याला किचनची स्वच्छता करायची आहे, हॉलची स्वच्छता करायची आहे. बघू आता उद्या स्वच्छता करून घेते हॉल आणि किचनची. आणि इथे बघा सर्व ताटं वगैरे ना स्वच्छ पुसून घेतलेले होते आत्यांनी. ते आता सर्व भांडे लावून घेत आहेत. तर म्हटलं आता चला थोडासा शूट घेऊया तुमच्यासोबत, शेअर करूया. तरी आमचं काही जास्त असं नवीन मॉडेलचं घर नाही बरं का. कारण जसं म्हणजे आधी बांधलं होतं ना, नाही म्हटलं तरी आता 20-25 पलीकडचं घर बांधलेलं आहे. मग इथे बघा तुम्ही पाहू शकताय म्हणजे जुन्या मॉडेलचंच असं आतले रूम आहेत. आणि इथे ना सर्व असे भांडे मांडून घेतले तरी पण छान असं बघा. आत्यानी बघा किती छान मांडून घेत आहे. तिकडे तांब्या वेगळीकडे आणि ताट वेगळीकडे आणि छोटे छोटे आपले फुलपात्र वगैरे ते पण इथे सर्व मांडून घेतले. काल स्टीलचे डबे घासले होते डबे, ते पण साईडला इथे ना मांडलेले आहेत. ते पण कोरडे करून त्याच्यामध्ये सर्व किराणा माल असतो एक्स्ट्राचा आपला, तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय. तर या डब्यामध्ये सर्व काल घासून घेतले होते आणि भरून ठेवलं. आणि तुम्हाला सांगायचं राहिलं होतं की काल म्हणजे 2 दिवसापलीकडे ना अहो नव्हते अहो फिरायला गेलते बरं का रायगडला. पण आल्यानंतर बघा इथं आपल्या शौर्याची ॲक्शन की पप्पा तुम्ही काय आणलं आहे माझ्यासाठी. तर कारण रायगडला खूपच पाऊस आहे. मग 2 दिवस झाला अहो गेलते ना फिरायला, तर आत्ताच जस्ट आलेले आहेत. तर हातपाय तोंड वगैरे धुतले त्यांनी आणि आल्या आल्या बघा शौर्य विचारत होता की पप्पा तुम्ही काय आणलात. तर इथं अहोनी बघा शौर्यासाठी ना छान असं ना छत्रपती शिवाजी महाराजांचं छान असा ना शर्ट आणला होता, टी शर्ट. तर इथे बघा शौर्य पाहत होता की येतंय की नाही आहे. छोटं होतंय बाळा, येत नाही तुला, येत नाही, छोटं होतंय. मी त्यांना शौर्यला म्हणत होते की तुला येत नाही बाळा असं टी शर्ट वगैरे. पण म्हणजे थोडासा शॉर्टाच झाला बरं का शौर्याला. कारण शौर्याची तब्येत नसल्यामुळं ना म्हणजे अहो थोडंसं त्याला कमी म्हणजे शॉर्टच आणले होते, म्हणजे जास्त काही मोठं आणले नव्हते. तर नेहमी दरवेळेस काय होतं माहिती आहे का, आणायला जाते थोडंसं मोठं होत होतं. पण ह्या वेळेस ना थोडंसं शॉर्टच झालं पण व्यवस्थित बसला. आणि भांडे तिथंच लावून सर्व दिले, पण भांडेचं शूट काय करायचं झालं नाही पूर्ण लावल्यानंतर. तर तू बघू आता ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर करेन लावलेले भांडे. तर इथे ना मी नंतर स्वयंपाकाला घातलं, कारण अहो आत्ता चालते म्हटलं आता चला पटकन ना वरण बनवून घेऊया आणि भाकरी एवढं थापून घेते. कारण दिवसभर पण आपण हे श्रावणातली सगळी स्वच्छता केल्यामुळे ना जास्त काय असं शूट करायचं होत नाही आहे. इथे मस्त अशी ना मी वरण बनवून घेतलं. आणि श्रावणामध्ये तर आपल्याला सगळी स्वच्छता करायची असते, भांडे घासायचे असतात, साफसफाई आणि रूमच्या सगळ्या जाळ्या वगैरे काढायच्या असतात. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय छान मस्त असं वरण बनवून घेतलं आणि गरमागरम इथे भाकरी पण बनवायला घेतलेल्या आहेत. तर अहो गेलते ना रायगडला, तर आल्यानंतर तिथलं एक अर्धा तास बसून छान अशा गप्पा वगैरे मारल्या. तिथल्या सर्व गोष्टी त्यांनी आमच्याशी शेअर केल्या, छान वाटलं बरं का. मी काय गेलं नाही, अहो मित्रांबरोबर गेलते फिरायला रायगडला. तर आत्ताच आलेले आहेत. तर मस्त आता म्हटलं आता चला गरमागरम भाकरी वगैरे बनवून घेऊया. तर 2 दिवस तिकडे पाऊस पण होताच रिमझिम, आणि महाबळेश्वर वगैरे तिकडे थोडासा कंटिन्यू म्हणजे रिमझिम रिमझिम पाऊस चालूच होता म्हणे. तर इथे बघा मी भाकरी पण बनवून घेतले एक 5-6. तर गरमागरम भाकरी आणि वरण आणि आपली वांग्याची भाजी वगैरे बनवली. तर आम्ही असं जास्त काही उशिरा की होत नाही की स्वयंपाकाला, नेहमी लवकरच बनवतो. कारण आमचं जेवण तर रात्री 8:30 वाजताच असतं. आणि आज तर काम आपली स्वच्छता वगैरे ह्याची ना रूमच्या स्वच्छता वगैरे करायला थोडासा वेळ झाला, म्हणजे दिवस त्याच्यातच निघून गेला बरं का. कसा वेळ निघून जातो ना आपण घराची स्वच्छता काढायला घेतली ना कळत पण नाही आहे. तर आता शौर्य बसलेला आहे टी व्ही पाहत. तर इथे तुम्ही पाहू शकताय मस्त अशी ना मी भाकऱ्या बनवून घेतल्या. तर तुम्हाला आजचा माझा ना व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही श्रावणातली ना स्वच्छता आणि घराची साफसफाई वगैरे झाली का मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि इथे आमची जेवणं वगैरे झाली.
आणि मी त्यांना झाडू वगैरे मारायला घेतलेला आहे. तर आय होप तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.